महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुधवार को एक बड़ा ऐलान करते हुए कहा कि वह प्रधानमंत्री मोदी और केंद्रीय मानव संसाधन मंत्री को पत्र लिखकर आईआईटी बॉम्बे का नाम बदलकर आईआईटी मुंबई करने की मांग करेंगे। उन्होंने कहा कि बॉम्बे का नामो निशान मिट जाना चाहिए, हमारे लिए ये हमेशा से मुंबई ही है। इस मंच से उन्होंने राज ठाकरे पर तंज कसते हुए कहा कि कुछ लोग अपनी सुविधा के हिसाब से नाम बदलने की बातें करते हैं, लेकिन जहां उनके बच्चे पढ़ते हैं बॉम्बे स्कॉटिश स्कूल, उसका नाम बदलने की मांग नहीं करते। राज ठाकरे की आलोचना का जवाब देते हुए फडणवीस ने याद दिलाया कि बॉम्बे का नाम बदलकर मुंबई करने में सबसे बड़ी भूमिका बीजेपी नेता रामभाऊ नाइक की थी। उन्होंने कहा कि मुंबई नाम हमारी पहचान का प्रतीक है, इसलिए शहर में कहीं भी बॉम्बे नाम नहीं रहना चाहिए। इस बयान के बाद राज्य की राजनीति में नाम बदलने की बहस एक बार फिर तेज हो गई। चुनावी मोड़ में आए फडणवीस ने महाविकास अघाड़ी एमवीए पर भी निशाना साधा, जबकि लोकतंत्र में जनता के बीच जाना ही राजनीति की असली परिभाषा है। फडणवीस ने कहा कि डेमोक्रेसी में घर बैठकर चुनाव नहीं जीता जाता। जिन्हें लगता है कि लोगों के पास जाना चाहिए वे आ रहे हैं, जिन्हें नहीं लगता वे घर बैठे हैं। मैं इस पर ज्यादा कुछ नहीं कहना चाहता। महाविकास आघाडीचे मोठे नेते कुठेही मैदानात दिसत नाही, प्रचारात दिसत नाही, निवडणुकीच्या आधी पराभूत ते प्रचारात का नाही याची मला तरी कल्पना नाही, पण मी एवढंच सांगू इच्छितो, निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही। लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे। जनतेमध्ये गेलं पाहिजे। आमच्या परीने आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो आहोत। ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत, ज्यांना वाटत नाही ते जात नाही। मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही। हो, लाडक्या बहिणींच्या नावाने महायुतीतले तिन्ही पक्ष मतं मागतात। आज शिंदे साहेब म्हणले की माझ्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झाली। असं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत। अनेक नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे दोन पक्षाची युती आहे, कुठे अजून वेगळ्या दोन पक्षांची युती आहे। पण हे जरी असलं तरी या स्थानिक निवडणुका आहेत। सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत, त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तीनही पक्षांच्या आहेत, त्या कुठल्या एका पक्षाच्या नाही आहेत। अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। एकामेकांच्या पक्षाकडे उमेदवार घ्यायचे असं ठरलं असताना देखील काल रवी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामधल्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ते शिवसेनेचे नाहीत, ते वेगळ्या पक्षाचे। देवेंद्र जी, आज असं मला वाटतं, मला माहित नाही। मोदी जी ने आज पत्र लिखा है देश के नाम पे, संविधान दिन को लेकर लिखा है। उन्होंने कहा है कि संविधान ने इतना हक दिया है कि जैसे पिछड़े वर्ग को भी प्रधानमंत्री बना दिया। बिल्कुल सही बात उन्होंने कही है। देखिए, संविधान हमारा ऐसा है कि जिसने हर व्यक्ति को आवाज दी है, हर व्यक्ति को अस्तित्व का अधिकार दिया है, हर व्यक्ति को अपने सपने पूरे करने का अधिकार दिया है। भारत का संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान है। बहुत जितेंद्र सिंह यांनी थँक्यू भाऊ, थँक्यू। काय झालं? काय मुख्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बरं झालं आयआयटी बॉम्बेचं नाव मुंबई झालं नाही असं म्हटलेलं आहे। त्यावर राज ठाकरेंनी भाजपवर मोठी टीका केलेली आहे। भाजपला मुंबई एनसीआर गुजरातला जोडायचं असं राज ठाकरेंनी टीका केली। पहिल्यांदा तर हे सर्वांना माहिती आहे की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते। आमच्याकरता बॉम्बे नाही, ते मुंबईच आहे। आणि आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे। मी आज आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी स्वतः देशाचे एचआरडी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई केलं पाहिजे। अर्थात हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती
करत नाहीत. पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. भाऊ आज 26/11 आहे. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य